जय शनी बाबा. जय शनी बाबा. दादा आजचा प्रवास कसा आहे आपला? दिवस 7वा. आजचा प्रवास आता आपली आरती झालेली आहे. आता आपण इथनं निघणार आहे आणि पुढे आकाश भाऊ आपले ते आता चहा देणार आहेत आणि त्याच्या पुढे आपला नाश्ता सुनील शेठ भंडारी येथे नाश्ता होणार आहे. नाव काय एरियाचं त्या? कर्जोले. जय शनी बाबा. जय शनी बाबा. दादा आजचा प्रवास कसा आहे? आजचा प्रवास आता आपली सकाळी आरती झालेली आहे. इथे पुढे आता आपले आकाश भाऊ सकाळी आपल्याला आता चहा देणार आहे. त्याच्यानंतर 9 किलोमीटर आपल्याला कर्जोले येथे सकाळचा नाश्ता होणार आहे. चांगली वडा उसळ होणार आहे. सुनील शेठ भंडारी हे आपल्या नाश्त्याची सेवा पुरवणार आहे. 11 किलोमीटर आपला जेवणाचा टोल नाका. तिथे दुपारचं जेवण आहे का? दुपारचं जेवण 11 किलोमीटर. आणि निवासस्थान संध्याकाळचा भनगडेवाडी 11 किलोमीटर. 11 किलोमीटर. टोटल किती किलोमीटरचा प्रवास आहे? टोटल 29. मंडळी बघू शकता 29 किलोमीटरचा प्रवास आहे. आजचा दिवस आहे 7वा. जशी पालखी निघाली तसा बघूया, भेटूया पुढे. जय शनी. शनेश्वर भगवान की जय. शनेश्वर भगवान की जय. मंडळी बघू शकता सकाळचा प्रवास सुरू झालेला आहे. पहिला झेंडा आणि दुसरा झेंडा एक साथ निघालेला आहे. मंडळी आम्ही पण आता निघालो 2 गाड्या घेऊन. एक गाडी मागे राहील एकदम पहिले झेंड्याला आणि एक गाडी राहील पुढच्या झेंड्याला. मंडळी आम्ही पण निघालो आता. एक गाडी राहील इथे मागच्या झेंड्याला, जी मागची पब्लिक आहे त्यांना लाईट दाखवण्यासाठी, आणि एक गाडी माझी आहे ती पुढे राहील त्यांना पुढच्यांना पहिले झेंडेवाल्यांना लाईट दाखवण्यासाठी. हे बघा तर निघलो आम्ही 5:05 पहाटे. बंद कॅमेरा सगळ्यांचे फोटो घेतले त्यांनी. नाटक करत. हा वेडा बघा, हा वेडा बघा, हा वेडा बघा. गर्जन मात्रे मान श्रावण मात्रे मान कामरणा पुरती. जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना गाळा तोंड वक्र तुंड त्रिनयना दाश्रमाचा तस्मातारा देवा आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा. जय जय शनी देवा सूर्य सुताशानी मूर्ती तुझी अगाध कीर्ती. एकमुखी काय वरणू सदा काल सुरती. जय जय शनी देवा नवग्रह माझी श्रेष्ठा पराक्रम कर तुला. त्यावेळी कृपा करती देवा विक्रमाकारिका हो करता पुण्य राशी. गर्वाच्या वरदाने गर्व रावणाने केला. साडेसाती ताचाची कामनाचा दिलेला. जय जय शनी देवा हरी तो मनोभावे करुणी देवा. जय जय शनी देवा गाली लोटांगण वांजीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे अलिंगण आनंद बोधन भावे वाळीन म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या सर्वं त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव. कायेन वाचा मनसेन वा बुद्ध्यात्मता वा प्रकृतिसवा करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाचे समर्पयामि. आदितं देशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवमहि. श्रीधरं माधवं धोषिता वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रोपरि. हरे राम 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 हरे हरे. हरे
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे कृष्ण पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम सद्गुरु वामन बाबा सद्गुरु सवरम बाबा गुरुवासुदेव जी बाबा महाराज यमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तन्नमामि शनीश्वरं तन्नमामि शनीश्वरं तन्नमामि शनीश्वरं जय 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 महादेव नमो पार्वती हर हर महादेव. मंडळी बघू शकता आमचा सकाळचा नाश्ता दिवस 7वा. बघू शकता मंडळी बोरं खाण्याचा कार्यक्रम चालू आहे. जय शिवदेवा. बोरं खाऊन दाखवू कशी खातात. दाखव ना खाऊन. मी तर खातोय. पहिले कपडा काढतो. अरे नमस्कार मंडळी. नाश्त्यानंतर काही व्हिडिओ काढता आला नाही. आता डायरेक्ट दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी आम्ही पोचलोय. आचार्य दादा आहेत. बोलू त्यांच्याशी 2 शब्द. काय जेवाला? फ्लावर वाटण बटाणा. बिंदा काय? सोयाबीन का? हो नक्कीच नक्कीच. हॉटेलसारखं जेवण देतात आपल्याला. खरोखर जेवणाला नाव ठेवायला जागाच नाही. मी स्वतः जेवतो. लोणचा पापड. आता जेवणाच्या ठिकाणी थांबलेलो. आता तिथनं आम्ही निघू पुढच्या प्रवासाला. पुढील अपडेट देतोच तुम्हाला. आता निघायची वेळ झालेली आहे. आता थोड्याच वेळात आम्ही इथून. मंडळी निघलो आता आम्ही. बघू शकता मेंढरांच्या लोखरीपासून बनवलेले हे झोपण्यासाठी वापरण्यात येतात. हे झाड बघा किती. हे सांधे बोलतात. सांधे वादबीत असेल ना माणसाला त्यांनी याच्यावर झोपायचा. त्यांनी काही त्रास होत नाही आणि सांधे बिंद्यांना चांगला आराम भेटतो. आणि घोंगरी बघा. घोंगड्या पण आहेत. दादा हे काय आहे? जान म्हणतात त्याला जान म्हणतात. मेंढ्यापासून बनवलेले आहेत का? धनगराच्या मेंढ्या. मेंढ्यांची लोखर. ते मेंढ रावायला वाळायला पाठीमध्ये लेकरू घेऊन चालतात. घोडवडीतात. आणि त्या मेंढ्यांची लोखर आहे. त्याच्यापासून पाठ दुखत नाही. मणक्याचा त्रास होत नाही. खास म्हणजे फरशी थंड पडत नाही. अशा पद्धतीचं ते जान म्हणतात त्याला. मेंढ्यांचं बनवलेलं आहे. मेंढ्या धनगराच्या मेंढ्या. आणि एक कशासाठी उपयुक्त आहे? पाठ मनका दुखत नाही याच्यापासून. पाठ मनका दुखत नाही. सांधेवात पाठ मनका मेंढऱ्यापासून बनवतात. हे मेंढऱ्यांची लोकर. हा मेंढ्यांची लोकर. धनगराच्या मेंढ्या. मेंढ्यांची लोकर. त्याला करंजीचा मैदा असतो. कडू करंजीचं झाड. रानातलं वड्याच्या कडाचं करंजीचं झाड असतं. बघायला भेटेल का आम्हाला? चालेल. बघू शकता आता काकांनी आम्हाला डायरेक्ट प्रत्यक्ष दाखवायला आणलेलं आहे फॅक्टरीमध्ये की ते कशापासून कसं बनतंय ते शकता. हे काका आलेले आहेत. काकांनी काकांनी त्या
काकाने आणलेला त्यांच्या फॅक्टरीमध्ये दाखवण्यासाठी कसा प्रकार कसा बनतोय ते हो बघू शकता तुम्ही. हे बघा ह्या अशा पद्धतीचं हे हे बघा 200-300 रुपयांनी महाग आहे. ते ढवळं कमी भावाचं आहे. ती आमच्या भागात लोकर भेटती, ही आमच्या भागात भेटत नाही. ही कुरंदन तालुका बाळूमामा आदमापूरची लोकर आहे. आदमापूरच्या धनगराच्या बाळूमामा मेंढ्यावाला धनगोर त्या मेंढ्यांची लोकर आहे. कच्ची लोकर आहे, पक्की दाखवतोय काका आपल्याला. आता ढवळा सगळं चालू आहे. ही ढवळी सगळं आहे. बघू शकता हिला पक्की लोकर म्हणतात. पेळू ह्या पेळू पासून बघू शकता त्यांची फॅक्टरी आहे ही. हे बघा हा पहिला करून फॅक्टरीमध्ये दाखवतात बघा, अशी तयार होते ती. दादा हे बनवायला किती टाइम लागतो? 4 तास. म्हणजे बघू शकता एक हे बनवण्यासाठी जाण बनवण्यासाठी 4 तास लागतात. मंडळी आता निघालो इथून. मंडळी बघू शकता आराम करायसाठी बसलेत, थकलेत चालू मध्ये ब्रेक घेतला त्यांनी थोडा इथं दम खायसाठी आम्ही बसणार आहे. थोडंसं लाईटली चिवडा वगैरे खाऊ आणि इथून नंतर मग पुढे चालायला निघू. आता कुठे आहे आपण? आता धनगडेवाडी आणि पुढे आपण मलगंगा मंदिरावर मुक्काम आहे. आणि हे 2 वर्षापासून आपण इथे थांबतो चहा पाण्यासाठी. आणि 2 वर्षापासून हे आपल्याला जेवणाची व्यवस्था करतात. मागच्या वर्षी आपल्याला मासवडी बनवलेली आहे. नक्कीच नक्की. हे दोघे कुणाल आणि ती दिदी दिव्या ही लहान असताना तांदूळ साखर वगैरे आपल्याला घेऊन यायची. आता मोठे झाले आता. आजचा आपला 7वा दिवस आहे. 7व्या दिवसाचा मुक्काम आता मलगंगा मंदिर पुढे आहे. इथे आपण चहा पाणी घेतो. आता कुणाल दिव्या यांचे वडील आणि आदित्य यांचे सर्व मिळून जेवण आहे. आणि या मावल्या भाकरी असतात. ही त्यांची आजी आहे. आणि या 7व्या दिवसामध्ये आपली संध्याकाळची विश्रांती, रात्रीचा मुक्काम हा या नगर हायवेवरती धनगडेवाडी या ठिकाणी होत राहतो. पहिल्यांदा आले होते तेव्हापासून तर आतापर्यंत ही वस्ती अशीच आहे. तर या गावातील राजाराम भाऊ ठोकर आणि त्यांचे चिरंजीव कुणाल दादा आणि दिव्या श्रावणी असतील या लहान असताना टेम्पो जवळ आपल्या येत असायचे. काही ना काही आपल्याला साखर चहापत्ती घेऊन, कधी कांदे घेऊन, बटाटे घेऊन. परंतु आज आता ते मोठे झाले आहेत, म्हणजे आपल्या समोर मोठे झालेत ते. आणि त्यांचा एवढा आदर भाव आहे की त्यांची इच्छा इथेच राहा तुम्ही अशी असते. परंतु आता ते आम्हाला मातेला सोडायची नाही आहे. आणि ते आपल्याला अन्नदानासाठी पण पूर्वीपासून मदत करतात. मी त्यांना विनंती करतो की तुमचा छोटे का होईना पण सत्कार करू इच्छितो. आणि त्यांचा सत्कार आमच्या पायदिंडी सदस्य पिंटू शेठ, गणेश घंटे साहेब आणि अजय भाऊ त्यांचा सत्कार करते. आणि त्यांच्या जोडीला टी शर्ट आहे टी शर्ट. मंडळी बघू शकता इकडची स्पेशल आमटी. मंडळी बघू शकता बाजूची भाकर कशी थापतात ते. माऊली बघा कशी भाकर थापतात.
दिंड्यांच्यात मजा येते नाही बाकी कापायची करू दे बाई हा एवढं काढीत ती 6 ते 7 सेकंद मध्ये भाकर रेडी. मंडळी बघू शकता आरती झाली. आता जेवायला बसल्या सर्व. आमचं तर झालं जेवण, बाकीचे बाकी होते ते जेवत आहे आता. बघू शकता भारतीय बैठक. आजचा पालखीचा दिवस 7वा आज कंप्लीट झाला. भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.